साल 1707 या वर्षी महाराष्ट्राच्या इतिहासात दोन मोठ्या घटना घडल्या. एक म्हणजे 20 फेब्रुवारी 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू आणि दुसरी म्हणजे ज्या औरंगजेबाला महाराष्ट्रात सळो की पळो करून टाकले ते छत्रपतींचं घराणं. आणि त्याच घराण्यातील दोन प्रतिष्ठित व्यक्ती युद्धक्षेत्रात आमनेसामने उभे होते. औरंगजेबाने वयाचे 29 वर्ष स्वराज्य मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु औरंगजेबाची ही इच्छा कधीच पूर्ण झाली नाही. उलटं स्वराज्य मिटवणे तर दूर, पण ते चांगलंच फुलत होतं. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी मुघलांना मराठ्यांसमोर इतकं हतबल केलेलं की मुघलांना त्यांच्या बापाला महाराष्ट्रातच पुरून दिल्लीला पळवावं लागलं. तसेच महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबावरती शेवटचा हल्ला ही याच वर्षी केला. याच वर्षी स्वराज्याला फुटही देखील पडली. पण असं का झालं? जे घराणं रयतेसाठी आपला विचार न करता आपलं अख्खं आयुष्य झोकून देत होतं, आपल्या प्राणांचे बलिदान देत होतं, तेच घराणं या साली एकमेकांसमोर युद्धक्षेत्रात उभं राहिलं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या रक्तातून उभं केलेलं हे स्वराज्य दोन भागात का दुभागलं याचीच माहिती आपण आज घेणार आहोत. नमस्कार, मी केदार आणि आपण पाहत आहात रिसर्च मराठी. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याची मुलं सत्ता स्पर्धेसाठी दिल्लीकडे रवाना झाली. 14 मार्च 1707 रोजी ईदच्या दिवशी औरंगजेबाचा मुलगा आझमशाह बादशाह झाला. त्याचवेळी संभाजी महाराजांचा पुत्र शाहू हा त्यांच्या कैदेत होता. मराठ्यांसमोर युद्ध करणं हे मुघलांना त्यावेळीही परवडणारं नव्हतं, म्हणून शाहू महाराजांना मुक्त करून स्वराज्यात फूट पाडण्याचा कट त्यांनी रचला, जो की पुढे जाऊन यशस्वीही ठरला. 1689 पर्यंत संभाजी महाराजांसोबत लढणारे अनेक सरदार हे 1707 पर्यंत संभाजी महाराजांचे बलिदान विसरले नव्हते. याच कारणामुळे शाहू महाराज आझमशाहच्या कैदेतून सुटताच हे सारे सरदार शाहू महाराजांच्या बाजूने उभे राहिले. महाराष्ट्रातील लांबकणी येथून शाहू महाराजांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. सर्व मराठा सरदारांना पत्र लिहून अशी माहिती दिली की स्वराज्याचा खरा वारसदार मीच आहे, त्यामुळे तुम्ही मला येऊन मिळावे. हे ताराबाईंना कळताच त्यांनीही जाहीर केले की थोरल्या छत्रपती संभाजी महाराजांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे कायमचे संपले. संभाजी महाराजांनंतर ते पुन्हा राजाराम महाराजांनी निर्माण केलं, त्यामुळे ताराबाई यांचा मुलगा म्हणजे दुसरे शिवाजी हेच स्वराज्याचे खरे वारसदार आहेत. शाहू महाराजांप्रमाणेच ताराबाईंकडेही खूप मोठमोठे सरदार होते, परंतु कमतरता फक्त एकाच गोष्टीची होती, ती म्हणजे सरदारांप्रती विश्वासाची. असं म्हणतात, ताराबाई जिद्दी तर होत्याच, पण हट्टी आणि हेकेखोर पण होत्या. आणि त्याच बाजूला शाहू महाराज शांत, संयमी आणि नम्र होते. 1707 साली ऑक्टोबर महिन्यात भीमा नदीच्या काठावरती शाहू महाराज छावणी करून राहिले आणि त्यांच्याशी लढा देण्यासाठी सरसेनापती धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली ताराबाईंचे सैन्य नदीच्या अलीकडच्या तीरावरती छावणी करून राहिले. परंतु ताराबाईंच्या सैन्यापुढे टिकणं हे देखील शाहू महाराजांना तेवढंच अवघड होतं. आणि युद्धाच्या आदल्या रात्री असं काहीतरी राजकारण झालं की ज्यामुळे इतिहास पूर्णपणे उलटून गेला. आणि हे सगळं घडवून आणणारी ही व्यक्ती म्हणजे बाळाजी विश्वनाथ. बाळाजी विश्वनाथ हे त्या रात्री गपचूपपणे धनाजींच्या छावणीत शाहू महाराजांचा संदेश घेऊन आले. धनाजी जाधव, खंडो बल्लाळ आणि बाळाजी विश्वनाथ यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली आणि बाळाजी विश्वनाथ यांनी धनाजी जाधव आणि खंडो बल्लाळ यांना पटवून दिलं की शाहू महाराजच स्वराज्याचे खरे वारसदार आहेत. दुसऱ्या दिवशीच म्हणजे 12 ऑक्टोबर 1707 रोजी लढाईला सुरुवात झाली आणि मध्य लढाईतच ताराबाईंचे सेनापती धनाजी जाधव यांनी आपला पक्ष बदलला. ही ऐनवेळी मारलेली पलटी पाहून ताराबाई व त्यांचे सैन्य अचंबित राहिले आणि त्यांच्या पुढे पळ काढण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. ताराराणींसाठी हा प्रचंड मोठा पराभव होता आणि त्यांच्या पराभवाचे कारण म्हणजे धनाजी जाधव, जे दुसऱ्याच दिवशी शाहू महाराजांचे सेनापती झाले. त्यानंतर शाहूंनी शिरवळजवळील रोहिड या किल्ल्यावरती हमला केला. तेथील सरदार शंकरोजी नारायणांना आपण शाहूजी महाराजांना विरोध केल्याचा पश्चाताप व्हायला लागला, परंतु ताराबाईंनाही दगा देता येत नव्हता, म्हणून त्यांनी आत्महत्या केली. तसेच परशुराम पंत प्रतिनिधी म्हणजेच परशुराम त्र्यंबक कुलकर्णी यांनी साताराचा किल्ला म्हणजेच त्यावेळचा आझमतारा हा किल्ला मुघलांकडून ताराराणींना परत मिळवून दिला होता आणि त्याचे नाव पुढे अजिंक्यतारा असं ठेवले होते. पुढे छत्रपती शाहू महाराज व ताराबाई यांच्या कलहात शेख मीरा, जो की आझमतारा म्हणजेच अजिंक्यताराचा किल्लेदार होता, तो शाहूंच्या पक्षात आला आणि अजिंक्यतारा छत्रपती शाहूंनी जिंकून स्वतः किल्ल्यावरती 1708 साली राज्याभिषेक केला आणि सातारा हे छत्रपती शाहूंची राजधानी झाली. आता शाहू महाराजांनी कोल्हापुरात पन्हाळापर्यंत चाल करून दक्षिणेतील प्रदेश हे आपल्या ताब्यात घेऊन ताराराणी यांना कोकणापर्यंत माघार घेण्यास प्रवृत्त केले. परंतु शाहूंच्या सरदारांमधील होणाऱ्या मतभेदांमुळे नंतर शाहू महाराजांनी सातारापर्यंत माघार घेतली आणि याच संधीचा फायदा घेऊन ताराराणींनी पन्हाळा, विशालगड आणि कोल्हापूर जिंकून घेतले. त्यानंतर शाहू महाराज व ताराराणी यांना कुठल्याही कराराशिवाय हा संघर्ष तिथेच थांबवला. ताराराणींनी कोल्हापुरातच आपली राजधानी बनवली. परंतु या सगळ्या धांदलीमध्ये छत्रपतींचे स्वराज्य हे दोन भागात विभागले गेले. याचा फायदा पुढे पेशवाई येण्यासाठी झाला.
पण ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज हे दोघेही रयतेसाठी आजही आदरणीय आहेत, स्वराज्याचे आधारस्तंभ आहेत, असे साताऱ्यातील आणि कोल्हापुरातील रयत मानते. बाकी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दलची ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा रिसर्च मराठी.